मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक। आज आपण फुल ॲडरबद्दल माहिती घेणार आहोत। फुल ॲडर हे सर्किट एक कॉम्बिनेशनल सर्किट आहे ज्यामध्ये स्पेशली बायनरी ॲडिशन केल्या जाते। हाफ ॲडरमध्ये 2 बायनरी बिट्सचंच ॲडिशन केल्या जाऊ शकते। जर कॅरी इन तयार होत असेल तर त्याला दुर्लक्षित केलं जात होतं, म्हणून आपण त्यावर मात करून फुल ॲडर सर्किट तयार केलं। या सर्किटमध्ये 3 कॉम्बिनेशनल इनपुट्सचं ॲडिशन करून आपण 2 आउटपुट्स घेत असतो, म्हणजे सम आणि कॅरी। फुल ॲडर हे एक कॉम्बिनेशनल सर्किट असल्यामुळे याचा वापर आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये करू शकतो, तसेच अर्थमॅटिक लॉजिक युनिटमध्ये करू शकतो, कॅल्क्युलेटर्समध्ये करतो, नंतर BCD ॲडिशनमध्ये करतो, तसेच ॲड्रेस डिकोडिंगमध्ये करतो, कॅल्क्युलेटर्समध्ये याचा वापर करू शकतो। अशा पद्धतीने आपण निरनिराळ्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्समध्ये याचा वापर करू शकतो। तर चला आपण पाहूया की फुल ॲडरला आपण थेरोटिकली शिकलेलोच आहोत की तो कसा कार्य करते, परंतु आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकली फुल ॲडरला ट्रूथ टेबलद्वारे कसं व्हेरीफाय करायचं। फुल ॲडरला सिम्बॉलिकली असं दर्शविले जाते। यात 3 इनपुट्स असतात, A, B आणि कॅरी इन। याचे 2 आउटपुट्स आहेत, सम आउट आणि कॅरी आउट। ट्रूथ टेबल आपल्याला माहीतच आहे। याचा ट्रूथ टेबल हा 3 इनपुट्स असल्यामुळे याचे 8 कॉम्बिनेशन्स होतात आणि हे आपल्याला बायनरी 1 2 3 माहीत असल्यामुळे आपण या ट्रूथ टेबलला प्रॅक्टिकली व्हेरीफाय करणार आहोत। ठीक आहे। प्रॅक्टिकलसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे आपण इथे XOR IC 7486 घेतली आणि NAND IC 7400 घेतली। त्यात इंडिकेशन आउटपुट घेण्यासाठी 2 LEDs आणि रेजिस्टर्स वापरला। इनपुटसाठी आपण 3 स्विच वापरले। तर अशा पद्धतीने आपण सर्किट पहिले डिझाईन करूया। सर्किट डिझाईन करण्यासाठी आपल्याजवळ लागणारं कंपोनंट्स मी इथे ठेवलेले आहेत आणि हे ऑलरेडी चेक करून ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला हे माहीत होईल की सगळेच कंपोनंट्स वर्किंगमध्ये आहेत। ठीक आहे। तर आपण सर्किट डायग्रामनुसार याला असेंबल करणार आहोत। पहिले आपण 7486 IC घेऊ। नंतर आपण NAND IC घेणार। अशा रीतीने आपण सर्किट असेंबल केलेलं आहे। या सर्किट डायग्रामनुसार सर्किट असेंबल केलेलं आहे। ठीक आहे। इथे मी एक पॉझिटिव्ह काढलं आणि इथे निगेटिव्ह काढलं। तर आपण इथे आता सप्लाय देऊन पाहू। 5 व्होल्ट केलेला आहे मी, पॉझिटिव्ह लावलं, नंतर निगेटिव्ह। ठीक आहे। नंतर ट्रूथ टेबल आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे। ठीक आहे। जेव्हा A0, B0 आणि C0 असताना आपल्याला सम आउटपुट 0 आणि कॅरी आउटपुट 0 असायला पाहिजे। तर ही 0-0 कंडिशन आहे। अशा रीतीने अशा कंडिशनमध्ये आपल्याला समसुद्धा 0 आहे आणि कॅरीसुद्धा 0 दिसत आहे। आपण सेकंड कंडिशन पाहू। A0, B0 आणि C1 असताना, तर हा A0 आहे, B0 आहे, C1 असताना इथे आपल्याला सम 1 दिसते। तर ट्रूथ टेबलनुसार पहा, A0, B0, C1 असताना सम 1 दिसते आणि कॅरी 0 आहे। ठीक आहे। तर आणखीन एक कंडिशन पाहू, जसं की ही कंडिशन आहे A0 आणि B1 आणि C1 असताना। ठीक आहे। A0 ठेवू आपण, Bला 1 करू आणि Cला सुद्धा 1 करू। ठीक आहे। आता अशा कंडिशनमध्ये पहा, इथे काय आहे, A0 आहे, B1, C1। अशा वेळेस सम 0 आहे आणि कॅरी 1 आहे। इथं आपल्याला दिसून येते सम 0 आहे आणि कॅरी 1 आहे। ठीक आहे। आता हीच कंडिशन आपण हे कसं काय आउटपुट आलं हे आपण जरा व्यवस्थित पाहणार आहोत। ठीक आहे। मी इथे पुन्हा सर्किट डायग्राम केलेली आहे समजावून सांगण्यासाठी। तर आपण ही कंडिशन घेतली होती A0, B1 आणि C1 असताना। आता इथे आपलं A0, B1 आणि C1 असताना। ठीक आहे। C इकडून इथे पण आलं 1। ठीक आहे। तर इथे दिसते आपल्याला की जेव्हा A0
आणि B1 असताना XORला 2 इनपुट्स मिळाले. तर आपल्याला माहीत आहे की XOR गेटचं जेव्हा अनइक्वल इनपुट्स असतील तर तेव्हा आउटपुट हाय असते. म्हणजेच आपल्याला फर्स्ट XOR गेटचा आउटपुट हा 1 मिळेल. ठीक आहे, हा 1 इथून इथे गेला. नंतर ह्या पुन्हा आपण याला पुढे जाऊ. C सुद्धा 1 असल्यामुळे XOR गेट अनइक्वलंट असल्यामुळे इक्वल इनपुट्स असल्यामुळे आपल्याला इथे आउटपुट 0 मिळेल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला सम 0 मिळेल. त्याच वेळेस पहा A आणि B NAND गेटला मिळत आहे. A 0 आहे, B 1 आहे. NAND गेटचं सुद्धा ट्रूथ टेबल इथे आहे पहा. जेव्हा A 0 असेल तेव्हा B 1 असताना आउटपुट 1 मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे फर्स्ट NANDचा आउटपुट 1 मिळत आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला XORचा आउटपुट हा NAND गेटच्या एका इनपुटला दिलेला आहे, तिथे आपल्याला 1 मिळत आहे. आणि C सुद्धा आपला 1 आहे. म्हणजेच NAND गेट जेव्हा 1 1 असेल तर ट्रूथ टेबलनुसार आपल्याला तिथे आउटपुट 0 मिळेल. ठीक आहे, आणि हे दोन्हीही NAND गेटचे आउटपुट्स आपल्याला तिसऱ्या NAND गेटला आपण पुरवत आहोत. तर इथे आपल्याला 0 1 मिळत आहे. म्हणजेच इथे पहा 0 1 असताना आउटपुट 1 मिळेल आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला कॅरी आउट मिळणार. तर सेम इथे ट्रूथ टेबल आपण व्हेरीफाय करून घेऊ शकतो. पहा A 0 असताना, B 1 असताना, C 1 असताना सम 0 असेल आणि कॅरी 1 असेल. ठीक आहे, अशाच रीतीने आपण सगळे इनपुट्स व्हेरीफाय करू शकतो आणि आपल्याला आउटपुट मिळेल. थँक्यू.